मॅडम नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपली ओळख सांगावी. मी समृद्धी झेंडे रेंबोटकर, PhD स्टुडंट, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. माझे गाईड प्रोफेसर रिचा आश्मा आणि डॉक्टर स्नेहा सागरकर. ओके. आज या ठिकाणी आपण इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे या ठिकाणी आहोत, तळेगाव स्टेशन त्यांच्या सभागृहामध्ये. नुकतीच या ठिकाणी एक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालेलं आहे. नक्की कोणकोणत्या तपासणी या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे, काय सांगाल? ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हाईट आणि वेट मोजलं, जेणेकरून आपल्याला BMI मोजता येतो. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर चेक केलं, त्याच्यानंतर ब्लड शुगर लेवल्स चेक केल्या, मग बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट घेतली. त्याच्यामध्ये हाडांचा ठिसूळपणा चेक केला जातो. त्याच्यामध्ये 3 क्रायटेरिया असतात: नॉर्मल, ऑस्टिओपिनिया आणि ऑस्टिओपोरोसिस. ह्याच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची घनता खूपच कमी झालेली आहे, पोरस झालेली आहे बोन, हे कळून येते. आणि त्याच्यानंतर जे नॉर्मल आहेत आणि जे ऑस्टिओपोरोसिस आहेत त्यांच्या हार्मोन टेस्ट घेतल्या. त्याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्राडायॉल, LH आणि FSH ह्या टेस्टचे आपण रिपोर्ट त्यांना देणार आहोत. बरं, साधारण किती रुग्णांची या ठिकाणी तपासणी पूर्ण झालेली आहे, काय सांगा? आतापर्यंत जवळजवळ 75 बायका येऊन गेल्या. बरं, सकाळी किती वाजता चालू झालं होतं आणि किती वाजता संपले, काय सांगाल? सकाळी 11 वाजता चालू झालं आणि 5 वाजेपर्यंत वेळ होती. बरं, अनेक ठिकाणी शिबिरं असतात, परंतु या ठिकाणी एक वेगळं पण आहे शिबिराचं. याच्यामध्ये वेगळं तुम्ही नक्की काय माहिती दिली किंवा रुग्णांना याचा कसा फायदा झाला असेल, काय सांगू शकाल? ह्याच्यामध्ये ज्या पोस्ट मिनोपॉझल बायका असतात, रजोनिवृत्ती झालेल्या बायका, त्यांना माहिती नसतं की हाडांची घनता म्हणजे काय किंवा हाडं ठिसूळ होणे म्हणजे काय. ह्याच्यामध्ये फक्त एक नॉर्मल टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण एक आपला पाऊल ठेवायचं आणि त्याच्यामध्ये कळून येतं आपल्याला की नॉर्मल आहे, ऑस्टिओपिनिक आहे का ऑस्टिओपोरोसिस आहे. त्याच्यावरती आपण व्हिटॅमिन D3, कॅल्शियम या सगळ्या गोळ्यांची, औषधांची प्रिस्क्रिप्शन डॉक्टर्सनी इथे दिलेली आहेत. बरं, या ठिकाणची तपासणी झाली, त्याला काही फी वगैरे होती का? नाही, हे पूर्णपणे मोफत शिबिर होतं. ओके मॅडम, धन्यवाद. थँक्यू सो मच.